हॅलो नमस्कार, मी सुप्रिया तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आता साफसफाई आमची सुरू आहे. रूम पण मला साफ करून घ्यायची आहे. जास्त पसारा नाही केलेला मी रूममध्ये. कपाटातले कपडे वगैरे सगळे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि ते तर नंतर करणार आहे. आज तर मेन किचन क्लिनिंग आहे. तर आज किचन क्लिनिंग मी तुमच्यावर शेअर करते. किचनला पूर्ण दिवस जातो, म्हणजे सगळे वाळवणाचे पदार्थ वगैरे सगळे उन्हाला लावायचे आहेत आणि सगळी भांडी घासून घ्यायची आहेत आणि किचन झाल्यानंतर हॉल पण क्लीन करायचं आहे. तर आज किचन क्लिनिंगचा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करते. व्हिडिओ पूर्ण पहा, स्टे ट्यून. वाळवणाचं सगळं उन्हात घातले, डबे सगळे क्लीन करून पुन्हा जरा ऊन लावून त्यामध्ये भरून ठेवलं की मग ते त्याला काही होत नाही. इकडं मागे सगळे भांडी पण काढलीत घासायला. इकडं चटई अंतरली, भांडी घासतील तशी मग उन्हाला लगेच सुकून निघतात. आणि कालचे उरलेले पडदे वगैरे पण आज सगळे क्लीन केलेत. ते दुपटी काल सुकलेत पण परत एकदा उन्हाला लावले मी. आज रविवार आहे आणि अथर्वची श्लोकची आंघोळ अजून झालेली नाही. त्यांना पहिला केस कापायला पाठवणार आहे. केस कापून झाल्यानंतरच आंघोळ करा म्हटलं. आज रविवार आहे, सगळे आले खेळायला. ए श्लोक, केस कापून ये जा, आंघोळ व्हायची अजून. लॉफ्टवरचे डबे वगैरे सगळे काढलेत. वाळवण सगळं उन्हात लावले आणि ते डबे वगैरे मागं घासायला दिले. तिथले पण बऱ्यापैकी काढलेत. काकू आणि आंटी मागं भांडी घासतायत. श्वेताने मी आता स्वयंपाक करून घ्यायला लागले. किचनमधले डबे सगळे मोकळे करून असं बुट्टीत सगळं भरले, घासायला दिलेत. मागं ट्रॉल्या पण सगळ्या मोकळ्या केल्यात, त्यातलं पण सगळं काढले. ट्रॉल्या भांडी सगळी घासून उन्हाला लावलेत. आता श्वेता इथे खिडक्या वगैरे झाडून घेते. जाळी धरलेली असते तर स्वच्छ करते. आणि मोठ्या झाडूने आता मी वरचं छत वगैरे सगळं जाळी जी धरलेली आहे ती सगळी साफ करून घेते. लॉफ्टवर वगैरे सगळा कचरा झाला आहे तर तो आता मोठ्या झाडूने साफ करून घेते. या झाडूने छताचा भाग सगळा छान क्लीन होतो. आता वरच्या छताच्या वगैरे सगळ्या जाळ्या काढून झाल्यानंतर खाली कपाट पण आता झाडून घेते. म्हणजे जाळ्या वगैरे वरच्या सगळ्या तिथं पडलेत तर ते पण स्वच्छ करून घेते. एका साईडचं कपाट तर झाडून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडचं कपाट पण झाडून घेते. कपाटामध्ये कागद घातल्यामुळे फार घाण झालं नाही आहे. आता खालचे ट्रॉले जे आहेत ते घासायला दिलेत आणि वरच्या जे आहेत ते आता पुसून पुन्हा सगळं तसंच भरून ठेवणार आहे. आणि आता ही कपाटं पुसून घेणार आहे. आता ही दोन्ही साईडची कपाटं झाडून घेतलेत आणि झाडून झाडल्यानंतरच ती स्वच्छ झाली होती. पण ओल्या फडक्यांनी एकदा पुसून घेते. त्यानंतर सुकल्यानंतर मग त्याच्यावरती खडू फिरवून घेणार आहे, म्हणजे वारंमुंग्या वगैरे होत नाहीत. ते लक्ष्मण रेषेचा खडू असतो ना, तो फिरवून घेते दोन्ही पण कपाटावरती. त्याच्यामुळं मग मुंग्या वगैरे होत नाहीत. आणि आता मी हे ओल्या फडक्याने पुसलं आहे ना, तर मग आता मोठा फॅन लावून ते सुकवून घेतलं आहे आणि सुकवून घेतल्यानंतर मग त्याच्यावरती मी खडू ओढून घेते. आणि खडू ओढून घेतल्यानंतर मग आपला जो न्यूजपेपर असतो तो त्याच्यावरती घालून घेते. म्हणजे मग ते फरशी क्लीन राहते, घाण होत नाही. परतच्या वेळी साफ करताना फक्त हे न्यूजपेपर काढले तरी ते फरशी खाली स्वच्छ असते. आणि इथं कपाटात पेपर घालून घेतलेत आणि वरती लॉफ्टवर पण पेपर घातलेत सगळे. आणि आता वरती सांडग्याचे डबे ठेवायचे, त्याला पण पेपर लावून घेणार आहे, कारण फोडणीचं सगळं तेलकट त्याच्यावर उडतं, म्हणून मग पेपर घातलेत. आता झाडून काढायचं म्हणून आज ग्रेव्हीवाला दोडका एकच भाजी बनवली आणि डाळीची आमटी बनवली. तर अथर्वला ती भाजी आवडत नाही, तर आता त्यांनी परत मला आमलेट करायला सांगितले. आता एक साईड हळद इकडे, चटणी तिकडे, हॉलमध्ये सगळं वेगळं सगळं झालंय, सगळा पसारा. तर त्याला मी आता आमलेट बनवून देते. या कपाटातल्या बरण्या सगळ्या इथंच खाली काढून ठेवलेल्या. तर आता कपाट स्वच्छ करून त्या पेपर वगैरे अंतरला आहे. तर आंटी आता सगळ्या बरण्या वगैरे मला पुसून देत आहेत आणि मग मी तिथं कपाटात व्यवस्थित लावून घेते आहे. काही डबे घासलेले आहेत ते अजून सुकायचे आहेत, तर त्याच्यामध्ये धान्य वगैरे भरून नंतर ते लावून घेते. नंतर श्वेता इथं फ्रीज पुसून घेते. हातांचे डाग वगैरे सगळे पडलेले असतात, तर आता ते कॉलिन मारून फ्रीज क्लीन करून घेते.
आज रविवार आहे आणि श्लोकला त्याच्या मैत्रिणींना सुट्टी आहे. तर आता जी भांडी बाहेर घासून वाळायला ठेवली होती ती आता सुकलेत. तर सगळ्या मुलांनी ती भांडी सगळे डबे आत आणून दिले आणि हे ट्रॉलीला खाली व्हील आहेत तर ते असं चालवत चालवत आणालेत. मजा वाटाली त्यांना. त्या सगळ्या मुलांनी खूप सारी मदत केली आज. सगळी भांडी वगैरे आत आणून दिली. त्यानंतर काकू आता इथं खिडकी साफ करत आहेत. श्वेता पण खिडकी साफ करून घेते आहे. ह्या किचनच्या वरच्या खिडकीवर खूप तेलकट सगळं बसलेलं असतं तर ते त्यांनी कात्यानी वगैरे स्वच्छ करून घेतले. आणि आता मी मोठ्या डब्यांची जी झाकणं आहेत त्याला पेपर लावून घेते आहे. कारण वरती लॉफ्टवरती आता हे डबे सगळे ठेवणार आहे तर सगळं तेलकट बसतं त्याच्यावरती. म्हणून मग झाकणांना पेपर लावून घेते. म्हणजे पुन्हा मग फक्त कागद बदलल्यावरचा तरी चालतो. आतमध्ये झाकण स्वच्छ राहतं. आणि पेपर लावून घेतल्यामुळं डब्यांना पेपर मग गच्च बसतात. मध्ये आत पापडांना हवा वगैरे लागत नाही. आता ती उन्हात छान वाळवलेत तर ते तसेच राहतात. आता मी इथं पापड डब्यामध्ये भरून घेते. नाचणीचे पापड आहेत आणि ते आता डब्यामध्ये भरून घेते. त्यानंतर शेवया पण डब्यामध्ये भरून घेते. कुरडई भरून झालेली आहे. त्यानंतर चकली आणि सालपापड पण भरून घेतलेत. ते नाचणीच्या पापडामध्ये पण सालपापड मिक्स झाले होते तर ते वेगळे केले. आणि आता पापड सगळे मी डब्यामध्ये भरून घेतलेले आहेत. बाकी पण सामान सगळं आता डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. पोहे, तांदूळ वगैरे सगळं टेबलावरती तर सगळंच मांडलेलं आहे. ते पण सगळं डब्यामध्ये आता भरून घ्यायचं आहे. त्यानंतर श्वेता इथं पोर्चमध्ये बरण्या वगैरे साफ करून त्या ट्रॉलीमध्ये भरते आहे. आणि काकूंचं अजून किचन क्लिनिंग चालूच आहे. ते तेलकट सगळं बसलेलं असतं तर त्या निरमा वगैरे टाकून सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतात. आणि किचनमधला फॅन तर आमचा खूप चिकट होतो तेल सगळं उडून. तर ते पण आता त्यांनी फॅन स्वच्छ करून घेत आहेत. आणि आता मी डब्यामध्ये सगळं बाकी सामान सगळं स्टीलच्या छोट्या डब्यामध्ये भरून घेते आणि त्याच्यावरती नाव टाकून घेते. कारण आता घरामध्ये श्वेता, मी आहे, आंटी आहे, मम्मी आहे. त्यामुळं पटकन काही सापडत नाही म्हणून मग असं डब्यावरती नावं टाकून घेतो. म्हणजे मग कोणत्या डब्यात काय आहे लगेच पटकन लक्षात येतं. आता श्वेता इथं डबे पुसून घेते. हे ज्वारीच्या पिठाचा आणि गव्हाच्या पिठाचा डबा आहे. हा कॉक्रोचचा स्प्रे आहे आणि खाली ट्रॉलीची जागा त्यांनी पुसून कोरडी करून घेतले आणि तिथं स्प्रे मारून घेतला आहे. डांबर गोळा पण घातले. किचन क्लीन झालं आहे आणि आता हॉल क्लीन करून घेणार आहे. पहिले जाळ्या वगैरे काढून घेणार आहे. कपाट स्वच्छ पुसून घेणार आहे. नंतर मग खाली क्लीन करायचं खिडक्या वगैरे. आता इथं मी कपाट सगळं क्लीन करून घेते. सगळं काही पुसून घेतलेलं आहे. आता इथं सगळ्या अंकलच्या सायकलिंगमध्ये मिळालेल्या ट्रॉफ्या वगैरे आहेत तर त्या सगळ्या मी क्लीन करून घेते. अंकलनी नर्मदा परिक्रमा केली आहे. त्यानंतर उत्तर भारत, दक्षिण भारत सगळं सायकलवरनं फिरलेत तर त्याच्यासाठी अंकलने या सगळ्या ट्रॉफ्या मिळाल्यात. तर ते सगळं क्लीन करून घेतले. वरती घड्याळ वगैरे सगळं मूर्त्या आहेत तर त्या पण सगळ्या स्वच्छ करून घेतलेत. हॉल झाडून झाला आहे तर आता श्वेता सगळा हा कचरा गोळा करते आहे. आणि हॉलमधला फॅन पण खूप चिकट झालेला तर ओल्या फडक्याने आता काकूने तो स्वच्छ पुसून घेतला आहे. आता खालचा सगळा कचरा वगैरे गोळा करून झाल्यानंतर खिडकी पण ओल्या फडक्याने श्वेताने स्वच्छ पुसून घेतली आहे. आणि आता झाडलोट तर सगळी झाली आहे. आणि आता काकू फरशी पुसून घेत आहेत हॉलमधली. आणि 5 वाजलेले आहेत. आता इथं मी पप्पांसाठी काढा ठेवलेला आहे आणि आमच्यासाठी आता आल्याचा चहा ठेवलेला आहे. फायनली आता 5 वाजलेत आणि किचन हॉल सगळं क्लीन झाले. आता आम्ही घरात 4 बायका आहे तर ते थोडं मेंटेन राहत नाही ते पण स्वच्छ केल्याबरोबर 2 दिवस जरा छान वाटतं आणि नंतर मग थोडंसं आणि मेसी होते. डब्यावरती नावे टाकून घेतलेत कारण मग कशात काय ते ओळखत नाही. सगळे डबे खोलत बसायला लागतं. हे चपात्या मी खाली बसून करतो म्हणून खाली पण गॅस एक जोडून घेतलाय. मिक्सर पण स्वच्छ केलाय. हे फोडणी वगैरे उडून जाते. खिडकीवर बसते ग्रिलवर तर कात्या साबणनी सगळं स्वच्छ करून घेतले. वरती पण डब्यावरती सगळी नावं टाकून घेतलेत. झाकणांना पण कागद लावून घेतलेत म्हणजे मग चिकट होतात नाही तर मग म्हणून असं कपाटात पण कागद वगैरे घालून घेतोय.
फ्रीज पण क्लीन केलं आहे. खिडकी पण क्लीन केली. 5:30 वाजतील आता. सगळं हॉल पण क्लीन केला आहे. कपाट वगैरे स्वच्छ पुसून घेतलं आहे सगळं. आणि श्लोकचं दप्तर इथं ठेवतोय. हा टाइम टेबल वगैरे सगळं चिकटवून घेतलं आहे. आणि देवघर स्वच्छ करायचं ते आता आंटी करते. खिडक्या वगैरे पण क्लीन करून घेतलेत. पडदे धुतलेत आता लावायचे. रोजचे कवर पण धुतलेत लावायचे. वरून पण सगळं साफ केलं. फॅन वगैरे सगळं स्वच्छ केलं आहे. टेबलवर पसारा जरा असतोच. मम्मींची अंकलची औषधं आहेत. ते गरम पाणी पितात त्यांच्या बाटल्या वगैरे.